हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं अनूर लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. तर सकाळची ही बेसिक कामे आटोपल्यानंतर मी अंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे चुलीवरती. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी ब्लाऊज डिझाईन स्टिचिंग केली आहे, तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. तसेच चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर सकाळची कामे आटोपल्यानंतर फायनली मी शेतात आले. तर काल आम्ही काही तुरीच्या शेंगा म्हणजे जे तुरीचं झाड असतं तर तेच आम्ही कापून ठेवलं होतं व आज सकाळी न्यायला आले, कारण आता ऊनसुद्धा खूप लागतं. तर त्यामुळे त्या शेंगा सुकून खाली पडतात. त्यासाठी सकाळमध्ये म्हणजे जेणेकरून थोडं कोवळं ऊन असतं त्यातच म्हणजे ह्या शेंगा आम्ही तिकडे नेत होतो. तर मदतीलासुद्धा मला हे आले होते, तर त्यांना मी अशा प्रकारे म्हणजे एका ओढणीत गुंडाळून बांधून देत होते व ते नेत होते. तर काहीच वेळाने म्हणजे आमचं ते कामसुद्धा झालं. तर शेवटचं जे काही होतं तर ते मी माझ्या डोक्यावरसुद्धा नेलं. तर अशा पद्धतीने शेतीतलं काम देखील आम्हाला मॅनेज करावं लागतं. तर ते काम फायनल झाल्यानंतर मला शेळ्यांसाठी हिरवा गवत म्हणजे घ्यायला जायचं होतं. तर सुकं चारा आमच्याकडं आहे, पण त्या शेळ्या मात्र ते चारा खात नाही व त्यांना हिरवा चाराच लागत असतो दररोज. तर त्यांच्यासाठी मी काही चारा काढून आणला, जेणेकरून जास्तीचाच होता, जेणेकरून म्हणजे त्यांना दिवसभर पुरेल यासाठी. नंतर मी घरी येणार होते, कारण मला ब्लाऊज शिवायचा होता, तर त्यासाठीच मी त्यांना दिवसभर पुरेल अशा पद्धतीने त्यांच्यासाठी चारा काढून आणला व त्यांना खायला देखील घातलं. नंतर मी घरी आले, कारण मला ब्लाऊज शिवायचा होता. तर महाशिवरात्र जवळ येत आहे, तर त्यासाठीच म्हणजे कस्टमरांचा हा ब्लाऊज स्टिचिंग करणार होते. तर बॉटल ग्रीन कलरचा हा ब्लाऊज पीस होता व आंबा येलो कलरची खूपच छान म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये होता. तर साडीसुद्धा खूपच छान दिसत होती, प्लेन साडी होती. तर कस्टमरने म्हणजे मला डिझाईन करायला सांगितली होती. त्यांनी काही अशी डिझाईन करा किंवा तशी करा असं काहीच सांगितलं नव्हतं. तर मी माझ्या मनापासून म्हणजे त्यांना ही डिझाईन स्टिचिंग करून दिलं आहे. तर प्लीज व्हिडिओला कंटिन्यू राहा. तर कटोरीमध्ये हा ब्लाऊज होता. तर मी कटोरीचे सर्व जे आपले पुढचे पार्ट असतात तर ते अस्तर वगैरे जोडून घेतले व नंतर स्टिचिंगला घेतले. तर पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ काही मी शेअर करणार नाही, कारण व्हिडिओ हा खूप मोठा होत होता. तर तुम्हाला जर पाहायचे असेल तर कमेंटमध्ये सुद्धा सांगा, मी तसं स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा शेअर करणार. तर अशा पद्धतीने मी म्हणजे अस्तर वगैरे जोडून घेतलं व नंतर स्टिचिंग करणार होते. तर फायनली म्हणजे माझा पुढचा भाग स्टिचिंग करून झाला होता. नंतर मी म्हणजे बॅक साईडवर डिझाईन केली आहे. तर प्लीज म्हणजे माझ्या भाषेच्या थोडं हे समजून घ्या, कारण तुम्हाला माहीतच आहे की आम्ही आदिवासी आहोत व आम्हाला तेवढं काही म्हणजे आम्ही दररोजच्या आमची आदिवासी भाषेमध्ये बोलत असतो व मराठीमध्ये खूप कमी प्रमाणात बोलत असतं, त्यामुळे मला भाषेचा थोडा प्रॉब्लेम आहे. तर प्लीज समजून घ्या, तसेच मला सपोर्टसुद्धा करा. तर मी माझ्या पद्धतीने म्हणजे कस्टमरांना ही डिझाईन बनवून दिली आहे. तर मटका गळ्यावरती मी म्हणजे साडीच्या काही कापड काढून त्याची फ्रिल बनवून त्या गळ्यावरती लावली आहे. तसेच त्यावरती एक लेस लावून म्हणजे खूपच छान अट्रॅक्टिव्ह दिसते आहे. तर मला काय म्हणजे जास्त म्हणजे मी डिझाईनचे ब्लाऊज स्टिचिंग करत नाही, कारण मला वेळ पण तेवढाच मिळतो. नंतर शेतातली कामे, घरची कामे, तर अशा प्रकारे म्हणजे मी खूपच थकून जाते व त्यासाठी म्हणजे मला जास्त डिझाईनचे ब्लाऊज काही शिवणं होत नाही. त्यासाठी मी कस्टमरांना आधीच सांगून देते की डिझाईनचे ब्लाऊज मला जास्त सांगू नका, तर असं सोपं किंवा झटपट होईल अशा पद्धतीची मी डिझाईन त्यांना करून दिली आहे. तर मला तर खूप आवडली, पण तुम्हाला आवडली का प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच ही फ्रिल म्हणजे जास्तीची झाली होती, तर ती फ्रिल लावून मी म्हणजे जे लटकन बनवले आहेत तर ते सुद्धा खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. तर त्यांचं लुकसुद्धा म्हणजे तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला आवडली का? मी म्हणजे माझ्या मनापासून डिझाईन केलेली आहे. आय होप की तुम्हाला व कस्टमरांनासुद्धा आवडेल असं मला तरी वाटतं. तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. तर भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.